महत्वाची बातमी आहे डॉक्टर दाभोलकर हत्या प्रकरणी आता सचिन अंदुरेला पुण्यातील शनिवार पेठेतील महर्षी शिंदे पुलावर आणलं होतं। सीबीआयच्या पथकानं अंदुरेला हत्या झालेल्या ठिकाणी आणलंय। महर्षी शिंदे पुलावरच 20 ऑगस्ट 2013 ला अंदुरे आणि शरद कळसकर यांनी गोळ्या झाडून डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची हत्या केली होती। महर्षी शिंदे पुलावर सचिन अंदुरेला प्रत्यक्ष आणून सीबीआयनं हत्येचा घटनाक्रम जुळवण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण होते याच महर्षी पुलावर सकाळी 7:30च्या सुमाराला नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती आणि याच संदर्भात सचिन अंदुरेला आता ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि याच सचिन अंदुरेची त्याच घटनास्थळी नेऊन थेट आता सीबीआय चौकशी करतोय। काय नेमका घटनाक्रम घडला होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न आता सीबीआय करत आहे। याच पुलावर सचिन अंदुरे आणि कळसकरनं डॉक्टर दाभोलकर यांची हत्या केली होती, मात्र त्यापूर्वी या सगळ्या जागेची रेखी सुद्धा केली होती। कशा प्रकारे रेखी करण्यात आली होती, कुठून नेमके हे मारेकरी डॉक्टर दाभोलकर यांना मारण्यासाठी आले आणि कशा प्रकारे पळून गेले, हा सगळा घटनाक्रम जाणून घेण्याचा आता सीबीआयचा प्रयत्न आहे। त्यामुळे अधिक खोलात जाऊन सध्या आता चौकशी सुरू आहे आणि याच तपासासाठी थेट सचिन अंदुरेला आता सीबीआयनं पुण्यातील महर्षी कर्वे पुलावर आता नेण्यात आलं होतं। या ठिकाणी जाऊन सीबीआय या सगळ्या घटनाक्रमाची आता पाहणी करत आहे। विनोद राऊत आपल्या बरोबर आहेत। विनोद, जे काय नेमकं सांगाल, एकीकडे आपण बघतो आता सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांनी या सगळ्या हत्या केल्याचं आता समोर आलेलं आहे आणि आता थेट हा घटनाक्रम जाणून घेण्याचा सीबीआय प्रयत्न करत आहे। काय नेमकं सांगाल? सीबीआयची एक वर्किंग स्टाईल आहे त्यांची। सीबीआय जेव्हा आरोपीला चौकशीमधनं जेव्हा सगळे पुरावे बाहेर निघतात किंवा ते साक्ष देतात, ते तपासण्यासाठी सुद्धा ते जो सीन झालाय, जो मर्डर झालाय, त्याचं रिकन्स्ट्रक्शन करतात, त्या सीनचं नाट्यमय रूपांतर करतात। या सगळ्या घटनाक्रमावरती जेव्हा अंदुरे आणि कळसकर यांनी कबुली दिली, सीबीआय अंदुरे आणि सचिन अंदुरे यांनी सीबीआयच्या चौकशी दरम्यान सीबीआय अधिकाऱ्यांनी जी चौकशी केली होती त्या दरम्यान त्यांनी कबुली दिली होती की दाभोलकर यांच्यावरती गोळ्या मी आणि कळसकर या दोघांनी झाडल्या होत्या। या सगळ्या घटनाक्रमानंतर सीबीआयनी आज दुपारी 1 वाजता 1 ते 1:30च्या सुमारास सचिन अंदुरेला महर्षी पुलावर, जिथे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांना गोळ्या घालण्यात आल्या होत्या, तिथे नेलं। तिथे त्याला विचारपूस करण्यात आली, त्याला फिरवण्यात आलं पूर्ण आणि त्याचा जो कबुली जबाब होता चौकशी दरम्यान दिला तो, आणि आजचं सगळं आज त्याला तिथे नेऊन तो घटनाक्रम जुळतोय का या दृष्टीने हे सगळं करण्यात आलं होतं। महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा सचिन अंदुरेला त्या पुलावर नेण्यात आलं तेव्हा सर्व लोकांना बंदी घालण्यात आली होती। पोलीस बंदोबस्त जोरदार होता। व्हिडिओ किंवा म्हणजे त्या दिवशी नेमकं काय झालंय जाणून घेण्याचा पोलीस प्रयत्न करतात। आपल्याला पुण्यातून आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी सुद्धा आहेत। अमोल, काय नेमकं झालं, कशा प्रकारची माहिती पोलिसांना या सगळ्या घटनाक्रमातून लागलेली आहे? मनुश्री, साधारण 2 ते 2:15च्या सुमारास सीबीआयचं पथक जे आहे ते सचिन अंदुरेला घेऊन ज्या ठिकाणी दाभोलकरांची हत्या झालेली होती, विठ्ठल रामजी शिंदे पुलावरती, तिथे नेण्यात आलेलं होतं आणि तिथं त्याची चौकशी देखील करण्यात आलेली आहे। साधारण 20 ते 25 मिनिटांचा हा कालावधी होता आणि मोठा पोलीस बंदोबस्त देखील त्या परिसरामध्ये लावण्यात आलेला होता। आपण जर पाहिलं तर सचिन अंदुरेची उद्या सीबीआय कस्टडी संपत आहे आणि न्यायालयात त्याला हजर देखील करण्यात आला आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती सचिन अंदुरेकडून काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आणि त्याच अनुषंगानं आज सीबीआयचं पथक सचिन अंदुरेला घेऊन घटनास्थळी गेलेलं होतं आणि काय नवीन माहिती सीबीआयनं गोळा केली हे पाहणं महत्त्वाचं असेल आणि उद्या जेव्हा न्यायालयात सीबीआय सचिन अंदुरेला हजर करतील तेव्हा काय युक्तिवाद करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। त्यामुळं सर्वात मोठी बातमी हीच की सचिन अंदुरेला ज्या ठिकाणी नरेंद्र दाभोलकरांवरती गोळ्या झाडलेल्या होत्या त्या ठिकाणी आणण्यात आलेलं होतं। मनुश्री, धन्यवाद अमोल या सगळ्या माहितीबद्दल। आपण बघतो याच ठिकाणी 20 ऑगस्ट 2013 ला नरेंद्र दाभोलकर यांची हत्या करण्यात आली होती। सचिन अंदुरे यांनी दिलेल्या माहितीनुसार किंवा त्यांनी जो कबुली जबाब दिला त्यानुसार आता थेट हे सगळा घटनाक्रम जाणून घ्यायचा सीबीआय प्रयत्न करते आहे आणि नेमकी या संदर्भात आता उद्या सीबीआयची कोठडी सचिन अंदुरेची संपणार आहे। त्यामुळेच आज सगळी हा जो नाट्यपूर्ण सगळा घटनाक्रम करायचा प्रयत्न सीबीआय कडनं करण्यात आला। याबद्दलचे अपडेट्स आपण इतरही बुलेटिनमध्ये घेत राहणारच आहोत, पण आता आपण इथेच थांबूया। पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज।